अगं स्वाती, पहा ना किती हँडसम दिसतोय तो. मला तर खूप आवडतो. रात्रंदिवस त्याची स्वप्न पडत असतात मला. एकदा टच करता येईल का त्याला? स्वाती पल्लवीला म्हणते. नाही, टच नाही करता येणार. त्याचा तो बॉडीगार्ड पाहिलाय का? तो तुला हातही लावू द्यायचा नाही. पल्लवी प्रथमेशच्या बॉडीगार्डकडे पाहते आणि म्हणते, हा एवढासा बॉडीगार्ड आहे का? त्याला स्वतःचीच बॉडीगार्ड करता येत नाहीये. तो माझ्या प्रथमेशची बॉडी काय गार्ड करणार? हे ऐकून प्रथमेशचा बॉडीगार्ड दादासाहेब पुढे येतो आणि म्हणतो, काय बोललात तुम्ही? पल्लवी खूप घाबरते आणि म्हणते, काही नाही दादा, मी काही नाही बोलले. दादासाहेब म्हणतो, तुला माझं नाव कसं माहीत? पल्लवी विचारते, कोणतं नाव? दादासाहेब म्हणतो, तू मला आता दादा म्हणाली ना, माझं नाव दादासाहेब आहे. तुला कसं माहीत? पल्लवी म्हणते, मी तर असंच दादा म्हणाले होते. मला जायचंय. असं म्हणून पल्लवी स्वातीचा हात पकडून तेथून पळून जाते. तेवढ्यात प्रथमेश दादासाहेबाला हाक मारतो. दादासाहेब प्रथमेश जवळ येतो. प्रथमेश विचारतो, काय झालं दादासाहेब? दादासाहेब म्हणतो, काही नाही साहेब, त्या 2 पोरी होत्या ना, त्यांना तुम्हाला हात लावायचा होता. मी तुमचा बॉडीगार्ड असताना कोणत्याही पोरीला तुमच्या आजूबाजूलाही भटकूही देणार नाही. तुमच्या शरीराला हात लावणं तर लांबची गोष्ट. प्रथमेश इकडे तिकडे पाहतो आणि दादासाहेबांच्या कानात बोलतो, अरे वेड्या, त्या आहेत म्हणून तर मी आहे आणि मी आहे म्हणून तर तू आहेस ना. त्यांना माझ्यापासून असं दूर नाही लोटायचं. त्यांना वाईट नाही वाटलं पाहिजे. दादासाहेब म्हणतो, पण असं कसं साहेब? तर प्रथमेश म्हणतो, मी कलाकार आहे, एक टेलिव्हिजन ॲक्टर आहे. माझी जी प्रसिद्धी आहे ती फक्त या फॅन्समुळे आहे ना. त्यांचा जर असा अपमान केला, त्यांना हकलावून दिलं, तर ही प्रसिद्धी जायला वेळ नाही लागायचा. कालांतराने नेहमी आपले पाय जमिनीवर ठेवायला पाहिजे. हे माझे फॅन आहेत म्हणूनच मी आहे, हे तू लक्षात ठेव. तेवढ्या स्टेजवरून प्रथमेशचं नाव अनाऊन्स केलं जातं आणि प्रथमेश स्टेजवर जातो. दादासाहेब खालीच थांबतो आणि मनात विचार करतो, तुम्ही काहीही म्हटला तरी कोणत्याही मुलीला तुमच्या आजूबाजूला मी फिरकूही देणार नाही. कारण तुम्ही फक्त माझे आहात. तुमच्यावर फक्त माझा हक्क आहे. कॉलेजमध्ये असलेला प्रथमेशचा कार्यक्रम संपतो आणि प्रथमेश दादासाहेब बरोबर गाडीत बसतो. प्रथमेश दादासाहेबला म्हणतो, दादासाहेब, आता मी घरीच जाऊन आराम करणार आहे. तू सुद्धा तुझ्या घरी जा. उद्या सकाळी लवकर ये. आपल्याला शूटिंगला जायचंय. दादासाहेब म्हणतो, ठीक आहे, मला पुढच्या वळणावर सोडून द्या. मी जाईल घरी. गाडी थांबते. दादासाहेब गाडीतून उतरतो. प्रथमेश पुढे निघून जातो. दादासाहेब आजूबाजूला पाहतो आणि लगेच एक ब्युटी पार्लरमध्ये घुसतो. तेथे असलेल्या सगळ्या बायका त्याला पाहून ओरडतात, तू आत कसा काय आलास? निघ बाहेर. तेवढ्यात ब्युटी पार्लरची मालकीण म्हणते, अहो तो माझा भाऊ आहे. तो इथेच काम करतो. चुकीच्या उद्देशाने नाही आला. आतल्या खोलीत जाईल तो. तुम्ही नका टेन्शन घेऊ. दादासाहेब आतल्या खोलीत जातो. थोड्या वेळानंतर या ब्युटी पार्लरची मालकीण रुपाली तेथे येते आणि चिडून म्हणते, तुला काही अक्कल आहे की नाही? मला फोन करून यायचं ना. एखाद्या दिवशी पोलीस तक्रार झाली ना, तर आपण दोघेही 12च्या भावात जाऊ. दादासाहेब म्हणतो, असं काही नाही होणार. बॉडीगार्ड आहे मी, बॉडीगार्ड, तेही प्रथमेश साहेबांचा. रुपाली म्हणते, बस झालं आता तुझं दादासाहेबाचं नाटक. आता तुला तुझ्या खऱ्या रूपात आणते, नाहीतर तुझा अवतार पाहून तुझ्या आईला हार्ट अटॅक यायचा. दादासाहेब म्हणतो, हो ना गं, मला सुद्धा खूप कंटाळा आला या मिशीचा, या दाढीचा. लवकर मला आधीसारखं कर. आणि पुढील काही क्षणात रुपाली दादासाहेबची बाईसाहेब बनते. रुपाली म्हणते, काय गं परिधी, मागील 2 महिन्यांपासून हे नाटक करतेस तू. तुला बोर नाही होत का? कंटाळा नाही येत का? परिधी म्हणते, त्यात काय कंटाळा यायचा? जेव्हापासून कळतंय तेव्हापासून प्रथमेश्वर प्रेम करते मी. त्याच्याजवळ जाण्याची एवढी चांगली संधी मिळाली होती. त्याला एक बॉडीगार्ड हवा होता म्हणूनच हे सगळं नाटक केलं ना मी. परिधीची दादासाहेब बनली. आता त्याच्या इतक्या जवळ राहता येईल. मग कशाला टेन्शन घ्यायचं? रुपाली म्हणते, तू आणि तुझा प्रथमेश, तुम्ही दोघे एकमेकांसाठी काहीही करू शकता. परिधी म्हणते, मी त्याच्यासाठी काहीही करू शकते,
पण तो माझ्यासाठी काही करू शकतो की नाही हे तर काळच ठरवेल. रुपाली म्हणते, पण तूच सांग, तू असं दादासाहेब म्हणून त्याच्या समोर जाशील तर तो तुझ्या प्रेमात कसा पडेल? एका दिवशी त्याच्या लग्नात अक्षता टाकताना दिसशील तू. त्याच्या बायकोची बॉडीगार्ड करावी लागेल तुला. परिधी हसते आणि म्हणते, मलाही आधी अशीच भीती वाटायची, पण आता 2 महिने त्याच्याबरोबर राहते ना, तर मला कळतंय की त्याला त्याच्या आजूबाजूला फिरणाऱ्या या हायफाय मुली नको आहेत. एखादी संस्कारी मुलगी, जिला स्वयंपाक बनवता येतो, चांगली शिकलेली आहे, सुंदर आहे, अशी म्हणजे एकदम मॅरेज मटेरियल हवंय त्याला. आणि त्यातल्या त्यात तो त्याला आईच्या सल्ल्याशिवाय लग्न नाही करणार. रुपाली म्हणते, मग तुझा काय प्लॅन आहे? परिधी सांगते, माझा प्लॅन असा आहे की दादासाहेब बनून प्रथमेशच्या आजूबाजूला राहायचं आणि त्याच्या आईची काय आवड आहे ते सगळं जाणून घ्यायचं, त्याची आवड-निवड जाणून घ्यायची आणि मग त्याच्या आईसमोर परिधी म्हणून यायचं. एक ना एक दिवस त्या मला सून म्हणून नक्कीच निवडतील आणि मग प्रथमेश आणि माझं लग्न तर होईलच. रुपाली म्हणते, तू जेवढं बोलतेस ना तेवढा सोपा प्लॅन नाही हा. तर परिधी म्हणते, माहिती आहे मला, पण प्रथमेशसाठी मी काहीही करू शकते. त्याच्याशिवाय नाही जगू शकत मी. आधी तर मला फक्त क्रश होतं त्याच्यावर, पण आता 2 महिन्यात कळतंय किती चांगला आहे तो स्वभावाने. सोन्यासारखं मन आहे त्याचं, गोरगरिबांना मदत करतो, त्याच्या फॅन्सला सुद्धा कधी दुखावत नाही. सोनं आहे ते अस्सल सोनं, त्याला मी कसं गमावू शकते? रुपाली काही बोलणार इतक्यात परिधीचा फोन वाजू लागतो. परिधी म्हणते, आईचा फोन आहे, जावं लागेल घरी. आणि ती लगेच धावत घरी जाते. रुपाली विचार करते, काय होणारीचं देवालाच ठाऊक. दुसऱ्या दिवशी सकाळी परिधी दादासाहेब बनून प्रथमेशच्या घरी पोहोचते. प्रथमेश अजूनही झोपलेलाच असतो. प्रथमेशची आई दादासाहेबला म्हणते, अजून तो झोपलाय, जाऊन त्याला उठव, शूटिंगला जायचंय ना आज. दादासाहेब म्हणतो, हो आईसाहेब, आणि तो लगेच प्रथमेशच्या रूममध्ये येतो. तर प्रथमेश त्याच्या बेडवर नसतो. परिधी त्याला इकडे तिकडे शोधू लागते. तेवढ्यात प्रथमेश बाथरूममधून बाहेर येतो. प्रथमेशने फक्त टॉवेल गुंडाळलेला असतो आणि त्याला पाहून दादासाहेब म्हणजेच परिधी खूप लाजते आणि तोंड फिरवून घेते. प्रथमेश विचारतो, असं मुलीसारखं तोंड काय फिरवून घेतलंयस? पुरुषासारखा पुरुष आहे ना. मुलीसारखी शरीरयष्टी असली म्हणजे तुझे विचार आणि मन सुद्धा मुलीसारखंच आहे का? दादासाहेबच्या लक्षात येतं की त्याचं चुकलंय आणि तो लगेचच वळतो आणि म्हणतो, तसं नाही साहेब, अचानक तुम्हाला पाहिलं ना म्हणून वाटलं. प्रथमेश म्हणतो, अरे वेड्या, मला असं पाहायला मुली मरतात आणि तू तोंड फिरवून घेतोस का? दादासाहेब म्हणतो, हो, म्हणून तर तोंड फिरवून घेतलंय, कारण मी मुलगी नाहीये, मला तुमच्यात काय इंटरेस्ट? प्रथमेश म्हणतो, हो, खरं बोलतोय तू, मग तुला कोणता इंटरेस्ट आहे? दादासाहेब म्हणतो, तुझ्यात. हे ऐकून प्रथमेश चांगलाच दचकतो आणि नंतर जोरजोरात हसू लागतो आणि म्हणतो, दादासाहेब, तू सुद्धा माझ्याबरोबर राहून चांगलेच विनोद करायला लागला आहेस. दादासाहेब म्हणजेच परिधी लगेचच भानावर येते आणि म्हणते, हो, मी तर विनोदच करत होतो. प्रथमेश तयार होतो. दादासाहेब आणि प्रथमेश हे दोघे एकमेकांच्या शूटिंग स्टेजवर येतात. तेथे प्रथमेश मालिकेच्या हिरोईन बरोबर एक रोमॅन्टिक सीन शूट करत असतो. तेव्हा या मालिकेची हिरोईन प्रथमेशच्या खूप जवळ येण्याचा प्रयत्न करते. हे पाहून दादासाहेबला खूप राग येतो. आता हिरोईनला चांगला धडा शिकवायचा. ती नेहमी प्रथमेशच्या मागे मागे करत असते असा विचार दादासाहेब म्हणजेच परिधी करते. थोड्या वेळाने हा रोमॅन्टिक सीन संपतो. तेवढ्यात प्रथमेश आणि हिरोईन दोघे खुर्चीवर बसू लागतात. तेवढ्यात दादासाहेब हिरोईन बरोबर बसणार त्याच्या आधीच खुर्ची बाजूला करतो आणि हिरोईन खाली पडते. हे पाहून सगळे हसू लागतात. प्रथमेशला कळतं की दादासाहेबांनी हे केलं आहे. प्रथमेश हिरोईनला उचलतो आणि खुर्चीवर बसवतो. तो दादासाहेबला बाजूला घेतो आणि विचारतो, असं का केलंस तू? दादासाहेब म्हणतो, ती हिरोईन तुमच्या किती पुढे पुढे करत होती, तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होती. मला नव्हतं आवडत ते. चांगलीच अद्दल घडवली आहे तिला. हे ऐकून प्रथमेश विचारतो, एवढं प्रेम करतोयस का माझ्यावर?
हे ऐकून दादासाहेब खूप घाबरतो आणि म्हणतो, हे काय बोलताय तुम्ही साहेब? प्रथमेश हसू लागतो आणि म्हणतो, सकाळी तू माझी चेष्टा केली ना, तशी चेष्टा मी आता करतोय. अरे दादासाहेब, मला मान्य आहे ती हिरोईन थोडी जास्त चिपको आहे, पण पुन्हा असं करू नको. तिला जास्त लागलं तर शूटिंग थांबली असती ना आपली. दादासाहेब सॉरी म्हणतो. प्रथमेश आपले पुढचे सीन करतो. त्यानंतर काही दिवस उलटून जातात आणि अचानक एक दिवस जेव्हा दादासाहेब सकाळी सकाळी प्रथमेशच्या घरी येतो, तेव्हा प्रथमेशची आई खूप खुश असते. दादासाहेब दिसताच ती त्याला पेढा भरवते. दादासाहेब विचारतो, हा कसला पेढा आहे? आई सांगते, प्रथमेशचं लग्न जमलंय ना, मला हवी तशी मुलगी सापडली. आता येत्या काही दिवसात साखरपुडा आहे. प्रथमेशही लग्नाला हो म्हणाला आहे. हे ऐकून दादासाहेबला जबर धक्का बसतो आणि तो विचारतो, काय, हे कसं शक्य आहे? तुम्हाला कुठे सापडली अशी मुलगी? आई म्हणते, दादासाहेब तिला फोटो दाखवला असता, पण फोटो प्रथमेशच्या खोलीत आहे. जेव्हापासून त्याला तो फोटो दाखवला आहे ना, तो फोटो सोडायला तयार नाहीये, तिच्याकडेच पाहतोय. दादासाहेब खूप चिडतो आणि रागारागाने प्रथमेशच्या रूममध्ये येतो. तर प्रथमेश त्याच्या बेडवर झोपून एका टक फोनकडेच पाहत असतो. दादासाहेब चिडून म्हणतो, हे काय चाललंय तुमचं? दादासाहेबांचा आवाज ऐकून प्रथमेश हा फोटो लगेचच उशीखाली लपवून ठेवतो आणि म्हणतो, काय चाललंय माझं? आज असं काय बोलतोयस माझ्याशी? दादासाहेब प्रथमेश जवळ येतो आणि म्हणतो, दाखव त्या मुलीचा फोटो. अशी कोणती मुलगी आहे जी तुम्हाला आणि आईलाही पसंत पडली आहे? प्रथमेश म्हणतो, तुला का दाखवू मी फोटो? तो माझ्या स्वप्नाची परी आहे. ती माझी आवडती मुलगी, माझी होणारी बायको. तुला आता ती डायरेक्ट साखरपुड्यातच दिसेल. तुझ्यासाठी हे सरप्राईज. दादासाहेब खूप चिडतो आणि चक्क प्रथमेशची गचंडी पकडतो आणि म्हणतो, बस झालं, आता मला हे नाही सहन होणार. तू फक्त माझा आहेस. मला तुझ्याशी लग्न करायचंय. दुसऱ्या कोणत्याही मुलीशी तुझं लग्न नाही होऊ देणार मी. प्रथमेश विचारतो, दादासाहेब काल रात्री भरपूर पिलेला दिसतायत, अजून उतरली नाही वाटतं तुझी. तू काय एक मुलगा आहेस? मी एक मुलगा आहे, असं काय बोलतोयस मुलीसारखं? दादासाहेब लगेच त्याच्या चेहऱ्यावरची मिशी बाजूला करतो आणि म्हणतो, मुलगा नाहीये मी, मुलगी आहे. दादासाहेब नाही, परिधी आहे माझं नाव. प्रथमेश दादाकडे पाहून हसू लागतो. दादासाहेब विचारतो, हे काय करतायत? हसतायत कशाला? तुम्हाला धक्का नाही बसला का की मी एक मुलगा नाही, मुलगी आहे? दादासाहेब नाही, परिधी आहे मी. प्रथमेश म्हणतो, कारण मला हे आधीपासूनच माहीत होतं. परिधी मॅडम, तुम्ही माझ्या मालिकेच्या सेटवर आला होतात, मला भेटला होता. फक्त एक मिशी लावल्याने आणि मुलांसारखे कपडे घातल्याने तुम्ही काय मुलगा नाही होऊ शकणार, ते सुद्धा बॉडीगार्ड. मला फक्त पाहायचं होतं की खरंच तुमचं माझ्यावर क्रश आहे की काय, खरंच माझ्यावर प्रेम आहे. मागील 1 महिन्यात मला कळतंय, खरंच तू माझ्यावर प्रेम करतेस आणि हळूहळू तुझ्या प्रेमात पडलोय मी. तुझ्यासारखी मुलगी माझ्या आयुष्यात आली तर खरंच माझं आयुष्य सोनं होईल. खूप चांगला स्वभाव आहे तुझा, जेवढा प्रेमळ तेवढाच रागीटसुद्धा. त्या हिरोईनबरोबर काय केलंय ते पाहिलंय ना मी. परिधी हसू लागते आणि म्हणते, मग तुझ्याजवळ अशी दुसरी कोणी मुलगी आहे तर तिला कशी सोडणार मी? सहन नाही होत मला. प्रथमेश हात पुढे करतो. परिधी त्याला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, पण तू त्या दुसऱ्या मुलीशी लग्न का ठरवलंय? आता ते लग्न मोडावं लागेल. प्रथमेश परिधीला या दुसऱ्या मुलीचा फोटो दाखवतो. तेव्हा तिला मोठा धक्काच बसतो, कारण हा तिचाच फोटो असतो. प्रथमेश म्हणतो, हा माझा आणि आईचा प्लॅन होता तुझं सत्य समोर आणण्यासाठी, नाहीतर तू आयुष्यभर असंच खेळत बसली असती आणि आपण म्हातारीच झालो असतो. परिधी हसू लागती आणि पुन्हा एकदा प्रथमेशला घट्ट मिठी मारते. त्यानंतर प्रथमेश आणि परिधी या दोघांचं लग्न होतं आणि दोघे आनंदाने एकत्र राहतात. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आवडली का आजची गोष्ट? नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.